वळत पुढच्या बातमीकडे, सैराट चित्रपटातील अभिनेता अरबाज शेखचा एक भावनिक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। खासगी रुग्णालयाकडून लूट होत असल्याचा अरबाजचा हा आरोप आहे। तर खासगी रुग्णालयामध्ये वडिलांवर उपचार सुरू आहेत, मात्र रुग्णालयाकडून लूट केली जाते। वडिलांच्या उपचारासाठी होणाऱ्या खर्चासाठी मदत करा असं आवाहन सुद्धा अरबाजनं केलंय। मी आता सोलापूरमध्ये हॉस्पिटल समोर उभा आहे। पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झालाय म्हणून आम्ही ब्रेन हॅमरेज झालाय म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलंय। तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना शिफ्ट केलं होतं। आणि अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे, तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं, आम्ही ते भरले। आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील, काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील। तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या। त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या। तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला। आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही। मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या। जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या। पण इथे एवढी लूट होतीये आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे। आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना शिफ्ट करावं लागलं। आणि इथे खूप